आवाज सर्वसामान्यांचा। बिनपगारी फुल अधिकारी तुम्हाला न्यायला बिगर चाकाची गाडी। रविवारी लगीन आहे, सोमवारी हळद, तुम्ही लग्नाला या। बायकोचा मार खाईल त्याला 16,000 रुपये बक्षीस, असे ठसकेबाज विनोद करून पोट भरणारे बहुरूपी कलाकार दुर्मिळ होत चालल्यानं बिनपगारी फुल अधिकारी बहुरूपी कलाकारांच्या वर उपासमारीची वेळ आल्याचं दिसून येत आहे। जामखेड तालुक्यातील शिवाजी सिद्धू शिंदे हे पंजोबा आजोबा वाड वडिलांपासून परंपरागत बहुरूपी कला सादर करत इतर जिल्ह्यांमध्ये गावागावात पोट भरण्यासाठी भटकंती करताना दिसत आहेत। जमीन जुमला नाही, घर नाही, दार नाही, अशी ही शिवाजी शिंदे यांची चौथी पिढी बहुरूपी कला सादर करून लोकांचं मनोरंजन करत आहे। ज्या गावात जाईल तिथे मोकळ्या जागेत राहून आणि भटकंती करून या कलावंतांना पोट भरावे लागतंय। कातर खटाव भागात वर्षातून 2 वेळा येऊन कला सादर करून लोकांचं मनोरंजन करत 2 रुपये मिळतील याची आशा बाळगतात। वनवन भटकत दिवसाकाठी 100-200 रुपये भेटतात तर कधी नाही, त्यात हे कलाकार समाधान मानत असतात। वाड वडिलांनी ही कला चालवत आम्हाला जगवले, अजूनही हीच कला आम्ही पुढे चालवत पोट भरत आहोत, असे शिंदे बहुरूपी यांनी उद्गार काढले। पहिल्या काळात बहुरूपी दारात दुकानात आला की लोक घाबरत होते, परंतु आज मितीला लोकांचा या कलाकारांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झालाय असं म्हणावं लागेल। त्यामुळे पारंपरिक जगण्यासाठी असणाऱ्या कला लोक पावत चालल्यात असं म्हणावं लागेल। पाहुयात ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता इथे परंपरागत आपल्या जीवनाचा उदरनिर्वाह करणारी बहुरूपी म्हटलं की आपणाला माहीतच आहे, लहानपणी बहुरूपी आले की अंगावर काटा येत होता। अशी त्यांची एक हुबेहूब कला दाखवत होती। पण आता ही कला, तर त्यांच्याकडून ह्या कलेविषयी आता काय परिस्थिती आहे ह्या कलेविषयी जाणून घेऊया। काय सांगाल, तुमचं नाव, कुठून आला? आम्ही जामखेड तालुका अहमदनगर जिल्ह्यातून आलो साहेब। हां बोला। पोटा करता आलो साहेब। काय आता घरी काय ज्वारी नाही, धान्य नाही, शेत नाही, बाडी नाही, काय नाही आपलं साहेब। असे तुम्ही जामखेड तालुका अहमदनगर जिल्हा, अहमदनगर जिल्ह्यातून आला। जामखेड तालुका अहमदनगर जिल्ह्यातून इथे कातर खटावमध्ये आज तुम्ही एक कला दाखवत आहे, बहुरूपी कला दाखवत आहे। तर काय सांगाल, तुमचं नाव सांगा? शिवाजी सिद्धू शिंदे, राहणार जामखेड तालुका अहमदनगर जिल्हा। शिवाजी सिद्धू शिंदे, हां, राहणार तालुका जामखेड, राहणार तालुका जामखेड, तालुका जामखेड, नगर जिल्हा। अच्छा, बरं, आता काय सांगाल तुम्ही? आता काय सांगायचं काय साहेब, परंपरागत आता किती वर्ष झाली तुम्ही हे करू? आता 3री-4थी पिढी चालू आहे आमची साहेब। आता याच्यातच गेली 3री पिढी। आम्हाला घर नाही, दार नाही, जागा नाही, जोगा नाही, काय नाही। 8-10 गुंठे जागा होती बापदादा मध्ये, आता ते कुटुंब वाढत चालले जात आमचे। कुठं राहावं आम्ही आता? उपऱ्या जागेवर कवर राहावं? आता लोक बी आम्हाला फिरायला गेल्यावर कुठं राहून देण्यात, चौरून देण्यात येतात। कवर फिरावं, तुमच्या गावाला तुम्ही जाऊन राहावं म्हणते। आता गावावर जाऊन कुठं राहायचं गावात तरी? अच्छा, हो, इथे पाल देऊन राहिले की लोक म्हणते उठा जावा दुसरीकडे। मग असं कवर करायचं साहेब आम्ही आता। अच्छा, मग आमच्यावर लक्ष द्या की थोडंफार जरा, तर आम्हाला जागा जोगा द्या, आमची लेकरं बाळ शाळा शिकवून द्या, रंकेला लागून द्या। आम्ही एक संपलो करू, आता आमची लेकरा बाळाचं तरी तसं करू नका की आता। हो, एवढंच आहे साहेब माझं आता मागणी तुम्हाला। तुम्ही आता म्हणला कितवी पिढी तुम्ही हे मग बहुरूप्याचं तुम्ही कला दाखवताय? 3री-4थी पिढी चालू आहे आमच्या। 3री-4थी पिढी। हो, मग तुम्हाला प्रशासनानं तुमची दखल का घेतली नाही? काय घेतली नाही? घेण्यात सरकार दखल आमच्या आता। तुम्हाला काय म्हणजे मानधन असं काय? मानधन काय नाही आम्हाला, काय नाही, फक्त रेस्लिंग मिळतं आम्हाला। ते बी आता महिनाभर झालं मिळालं। आता माझी बंदच होतं, राखीलच मिळत होतं 10 रुपये मीटरनं। हां, ते 10-12 वर्ष मिळलं, 10-12 वर्ष बंद झालं ते। तिथून आता चालू केलं आता ह्या महिन्यामध्ये। बरं, हो, आता तुम्ही कुठे इथे उतरलाय? मुक्काम तुमचा कुठे? मुक्काम इथं माहिती आहे साहेब माझा आपला। बरं, किती वर्षात येत आहे इकडे? आम्ही वर्षाला येतो आपण इकडं जत्रा, दोन साहेब टायमाला येतो आम्ही, दिवाळीला आणि गणपतीला। अच्छा, मग काय तुम्हाला किती दिवसाकाठी प्रत्येक? काय आम्हाला 100-200 300 रुपये भेटतात, कधी भेटतं कधी नाही। बरं, मग त्याच्यावरच भागवायचं कसं तरी आपलं। कधी लय खायचं तिथं पावशी राहण्याचं, काय आपले लेकरं बाळा जगवायचे। लेकरं बाळा भाकरी तुकडा मागून आणते सकाळी। बरं, हो, जातात घरोघर मागायला। मग मुलं काय तुम्ही शिकवली का हे करत? तुम्ही काय आता शिकतात काय नाही, काही काला आधार कार्ड आहेत, काही काला नाही। ते आता जन्माचं आता घरोघर लेकरं जन्मलेले ते आता पार आता साहेब फिरत्यावर कुठं आता आम्हाला जाऊन तारीख कावा ध्यानात राहायचे आमच्या घरी बाया बाळा ते झाल्यावर कवा नाही। ते काय काला आहे आता जन्म तारखेन काय काला नाही ते
आधार कार्ड काय करा नाही काही करा आहे ती आजच्या आधुनिक याचा आमचं आधार कार्ड करून देण्यात येतात. 2 नातवंड आहे माझे. ते त्याला आता जन्मतारीखच नाही माझ्यापेक्षा साहेब त्याचे. मग त्या आता 2 लेकदा नातवंड आहेत, एक 7-8 वर्ष झालेले आहेत. त्याला शाळा बिळा काहीच नाही, त्याला आधार कार्डच नाही. आजच्या आधुनिक युगात हे तुम्ही अजून आम्ही कुठला परंपरागत चालवलंय. मग काय तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो का याच्या आधुनिक युगात? काहीच मिळालं रिस्पॉन्स साहेब. मला आधार कार्ड काढायला द्या, जन्मतारीख आणा, त्यातला कुठं जन्म झाला ते आता आमच्या काय ध्यानात राहायचं साहेब. आडाणी माणसाला आम्ही काही शिकलेलं आहे का थोडंच? बरं. हो, ते 2 नातवंड माझी तशीच फिरते ते आता. नातवंड फिरते ती? हो, त्यांचा आधारच काढून नाही साहेब. त्या ध्यानातच नाही, ते माहीतच नाही ती तारीख त्यांची आपल्याला. मग तुम्ही का काढत नाही आधार कार्ड? मिळतंय ना आधार कार्ड तुम्हाला, मिळतंय कुठेही, काय अडचण येत नाही, का काढत नाही? अडचण नाही म्हणजे ते जन्मतारीख आणा, म्हणजे जन्मतारीखच नाही ना मग साहेब, त्याच्यामुळे तर नडा लागलो ना. जन्मतारीख नाही का? हो, हे असं आता फिरतीवर बाया पोरं जन्म झालेला आहे. जरकोच राहणार आम्ही. जर गावाला आता इथं 4 दिवस झाले, मागच्या गावात 4 दिवस. बरं. आणि अशा बाळातीन झालं, त्याचा जन्मतारीख कुठलं राहणार आमच्या लक्षात? म्हणजे आज ह्या गावाला, उद्या त्या गावाला, असा तुमचा एक प्रवास चालू आहे. त्यामुळे लेकर बाळा, मुलं बाळा जन्मलेली. काय घरी झालं, काय डॉक्टर, आता घरी डॉक्टर जमले झालेलं मग ते पावती मिळते देता येते. तर घरी झालेलं त्यातली पावती कुठल्या? आता पहिल्यापासून तुम्ही हे बहरूपाची कला दाखवता, पहिला काळ आणि आजच्या काळात काय फरक आहे? आता ते मागच्या काळातलं काय सांगता येत आपल्याला. पण पहिल्या काळात कसं होतं, काय वाटत होतं? माणसं भीत होत काय नव्हतं. मला काय हीच साहेब आपला आमचा बापदादा आणून आपले जोडे करून मागून आणून आम्हाला जागवत होते. बरं. तीच आम्ही आता लक्षात ठेवून तीच आम्ही पुढे चाललेलो हीच. आता काय अडचण येतो? आता काय अडचण आहे? आता व्हायना साहेब. आता लोक राहून देणार, ते फिरून देणार ते आम्हाला कुठं. लोक घाबरतात का तुम्हाला तुमच्या कलेला? नाही, पहिले घाबरत होते, आता कोण घाबरत नाही साहेब. आता बरं. आता गावगाव गेले लोक आता हे काय बी आदवत येते आमच्यावर, गोरगरीबावर. काही लोक फिरून देणार येतात, राहू नका म्हणतात, सवरू नका म्हणतात. आम्ही जगावं कशावर आता, आणि खावं काय, राहावं कुठं काय साहेब? तुम्ही एखाद्या सोय करा काहीतरी आता सरकारनं. आता तुम्ही एखाद्या दुकानात गेला, तुम्ही तुमची एक झलक दाखवली कलेची, तर काय रिस्पॉन्स मिळतो तुम्हाला? काय नाही म्हणते ते, जावा म्हणजे कामधंदा करा म्हणते ते, कुठं गटर खदा म्हणते ते. बरं. का तुम्हाला होत नाही का म्हणते, कामाला लागा, कर काम म्हणते ते. तर गोवात खरप म्हणते ते, काय खरप म्हणते ते. मग तुम्ही काय म्हणते ते. मग आम्ही आपलं असंच मान खाली घालून, नाही द्यायचं असलं द्या साहेब, नका द्यायचं नसलं द्यायचं, चाललो पुढं आम्ही. तुम्हाला असं काय वाटत नाही आता कुठंतरी वेगळा धंदा करावा? काय वेगळा धंदा काय करावा साहेब? आम्हाला तर आता पैसे आहेत म्हणून काय दुकान टाकावं, त्या काय पैसे आहेत म्हणून काय हे करावं, धंदा पाणी करावं. आमच्या काहीच नाही तर कशाचा व्यवसाय करावा दुसरा? हीच आपलं परंपरा चालू आहे आपली. शेरभर आणायचं, खायचं, लेकर बाळाचा भाजी, हीच आमचं आता दुसरं काय. अच्छा. तुमचं नाव काय म्हणाला? शिवाजी सिद्धू शिंदे. शिवाजी सिद्धू शिंदे, राहणार जामखेड, तालुका अहमदनगर जिल्हा, अहिल्यानगर. आता अहिल्यानगर झालं. अच्छा. म्हणजे तुम्ही दरवर्षी इकडं एक तुमचा राऊंड असतोय आणि तुम्ही परंपरागत असं म्हणजे बहुरूपाची कला दाखवत आहात. अच्छा. चला लग्नाला चला, सासऱ्याचं लग्न, सासूचं वटभरा, नेणीचा गोंधळ, इवायचं, जावळ काढायचं, मिवणीचं नाव ठेवायचं, लग्नाला निघायचं. जेवायला चांगला मिठाचं लाडू, बरबड्याची खीर, आजगराचे सांडगे, भुशीचं वरण, बिनकीचा खास, कढी आणि थोका लावून चपाती. रविवारी लगीन आहे, सोमवारी हळद आहे, तुम्ही मंगळवारी या. गाडी तुम्हाला नेलाची पडाची, मुंगळ्याची बैले, बिनपगारी फुलाधिकारी, दंगल पिटले की चालले घरी. पेनारला सबसिडी, ना पेनारला हातकडे, पेनारला 15,000 रुपये पगार, बायकोचा मार खाईन त्याला 16,000 रुपये बक्षीस. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.